नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जिथे सोन्यानी भरलेली पिशवी आणि एक मौल्यवान माणिक सुद्धा काहीच करू शकले नाहीत, पण फक्त दोन साध्या नाण्यांनी सगळं नशीबच बदलून टाकलं. ही कथा आपल्याला नक्कीच विचार करायला लावेल की खरी संपत्ती म्हणजे नेमकं काय असतं. बघा, ही कथा दोन दानांभोवती फिरते. एक दान होतं प्रचंड मोठं, ज्याचं भौतिक मूल्य खूप जास्त होतं, आणि दुसरं दान होतं अगदीच क्षुल्लक, किरकोळ. पण गंमत म्हणजे जे दान दिसायला लहान होतं ना, तेच त्या माणसाचं नशीब बदलवतं. हा जो विरोधाभास आहे, तोच आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवणार आहे. चला तर मग कथेची सुरुवात करूया. गोष्टीची सुरुवात होते दोन जिवलग मित्रांपासून, श्रीकृष्ण आणि अर्जुन. ते असेच एकदा फिरायला निघालेले असताना त्याने एक अतिशय गरीब माणूस दिसतो, जो भीक मागत असतो. त्याचं दुःख पाहून दयाळू स्वभावाच्या अर्जुनाचं मन लगेच द्रवतं. अर्जुनाला त्या माणसाची ती अवस्था काही पाहवत नाही. तो ठरवतो की याला रोजच्या भिकेच्या त्रासातून कायमचं मुक्त करायचं. त्याला असं काहीतरी द्यायचं ज्यामुळे त्याचं दारिद्र्य कायमचं संपून जाईल. अर्जुनाचा विचार अगदी सरळ होता. जर गरिबी ही समस्या आहे, तर त्यावर उत्तर आहे भरपूर संपत्ती. म्हणून तो एका मोठ्या दानाने त्याची मदत करायचं ठरवतो. अर्जुन त्या भिकाऱ्याला सोन्याच्या नाण्यांनी खचाखच भरलेली एक पिशवी देतो. विचार करा, एका क्षणात त्याचं आयुष्य पालटून जाण्याइतकी ही मोठी रक्कम होती. तो माणूस प्रचंड आनंदी होतो आणि आता आपलं आयुष्य सुखात जाईल अशी स्वप्न पाहू लागतो. पण म्हणतात ना, नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तो बिचारा घरी पोचण्याच्या आधीच वाटेत काही चोर त्याला गाठतात आणि त्याच्याकडून ती सोन्याची पिशवी हिसकावून घेतात. झालं. एका क्षणात सगळी स्वप्न धुळीला मिळतात आणि तो पुन्हा जिथे होता तिथेच येतो. दुसऱ्या दिवशी अर्जुनाला तो माणूस पुन्हा त्याच जागी भीक मागताना दिसतो. सगळा प्रकार कळल्यावर अर्जुनाला खूप वाईट वाटतं, पण तो हार मानत नाही. तो पुन्हा त्याची मदत करायचं ठरवतो. यावेळी तो त्याला एकच पण खूप जास्त मौल्यवान वस्तू देतो, एक चमकणारा मौल्यवान माणिक. आता इथे बघा, काय अविश्वसनीय घटना घडते. चोरीच्या भीतीने तो माणूस तो माणिक घरातल्या एका जुन्या न वापरलेल्या माठात लपवून ठेवतो. पण हे त्याच्या पत्नीला काही माहीत नसतं. तिचा पाण्याचा माठ फुटतो म्हणून तीच तोच जुना माठ उचलते आणि पाणी भरायला नदीवर जाते. आणि तिथे तो माठ धुताना त्यातला माणिक न कळतपणे नदीत पडून जातो. पुन्हा एकदा नशिबाचा खेळ होतो. हे सगळं पाहिल्यावर अर्जुनाला आता खात्रीच पडते की या माणसाच्या नशिबात सुख लिहिलेलंच नाही. दोन वेळा एवढी मोठी मदत करूनही काहीच उपयोग झाला नाही. आता करायचं तरी काय, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो. अर्जुनाचे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर आता श्रीकृष्ण पुढे येतात. पण ते काही सोनं किंवा माणिक देत नाहीत, तर देतात फक्त 2 साधी नाणी. आणि खरं सांगायचं तर इथूनच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. आता हे बघा, ही तुलना किती रंजक आहे. एका बाजूला अर्जुनाने दिलेली सोन्याच्या नाण्यांची पिशवी आणि तो मौल्यवान माणिक, ज्याची किंमत अफाट होती. आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णाने दिलेले फक्त 2 रुपये, म्हणजे जमीन आसमानाचा फरक. हे पाहून अर्जुनाला साहजिकच आश्चर्य वाटतं. तो कृष्णाला विचारतोच, अरे मी सोनं आणि माणिक दिलं, त्याने ज्याचं काही भलं झालं नाही, तिथे या तुझ्या 2 रुपयांनी काय होणार आहे? आणि त्याचा प्रश्न अगदी योग्यच होता, नाही का? आता सगळी कथा त्या भिकाऱ्याकडे वळते. त्याच्या हातात ती 2 नाणी आहेत आणि मनात विचारांचं काहूर माजले. पण हीच ती वेळ आहे जिथे सर्व काही बदलणार आहे. सुरुवातीला तो भिकारी खूप गोंधळतो. त्याला वाटतं, ही कसली कृपा? या 2 रुपयांनी तर माझं एका वेळेचं पोट सुद्धा भरणार नाही. तो थोडा निराशच होतो. तो असाच निराश होऊन पुढे जात असतो आणि तेव्हा त्याची नजर एका कोळ्यावर पडते. त्या कोळ्याच्या जाळ्यात एक छोटासा मासा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तडफडत असतो. हे दृश्य पाहून त्या भिकाऱ्याच्या मनात अचानक एक वेगळाच विचार येतो. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की तो स्वतः उपाशी आहे आणि त्याच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. ह्या 2 रुपयांनी स्वतःची भूक भागवायची की त्या तडफडणाऱ्या जीवाला वाचवायचं? हा होता स्वार्थ आणि करुणेमधला खरा संघर्ष. आणि त्या एका क्षणी तो एक महत्वाचा निर्णय घेतो. तो स्वतःच्या भुकेपेक्षा त्या माशाच्या जीवाला जास्त महत्त्व देतो. तो ठरवतो की ही 2 नाणी एका भुकेल्या पोटासाठी कमी असतील, पण एका मरणाऱ्या जीवाला वाचवण्यासाठी नक्कीच पुरेशी आहेत. आणि मग तो लगेच कामाला लागतो. तो सरळ त्या कोळ्याकडे जातो,
त्या 2 रुपयांमध्ये तो मासा विकत घेतो आणि त्याला पुन्हा नदीच्या पाण्यात सोडून जीवनदान देण्यासाठी पुढे जातो. किती साधं पण किती मोठं काम होतं हे. आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे या सगळ्यामागचा खरा अर्थ उलटणार आहे. चला पाहूया ते एका छोट्या निस्वार्थ कृतीचा परिणाम नेमका काय होतो. तो भिकारी त्या माशाला पाण्यात सोडणार. नेमकं त्याच क्षणी एक अशी आश्चर्यकारक गोष्ट घडते ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल. त्याच्या त्या एका छोट्याशा चांगल्या कामामुळे त्याचं संपूर्ण नशीबच बदलून जातं. तो माशाला पाण्यात सोडतो आणि काय आश्चर्य, त्या माशाच्या तोंडातून तोच मौल्यवान माणिक बाहेर पडतो जो त्याचा नदीत हरवला होता. क्षणभर त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. माणिक सापडल्याच्या आनंदात तो सापडला सापडला असं जोरजोरात ओरडू लागतो. आणि योगायोग बघा, ज्या चोराने त्याची सोन्याची पिशवी चोरलेली असते तो त्याच वेळी तिथून जात असतो. त्याला वाटतं की हा भिकारी आपल्याला ओळखल्यामुळेच ओरडतोय आणि आता राजाकडे तक्रार करेल. घाबरून तो चोर ती सोन्याची पिशवी त्याला परत करतो आणि गयावया करून त्याची माफी मागतो. थक्क झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण समजावतात, बघ अर्जुना, जेव्हा तू त्याला संपत्ती दिलीस तेव्हा तो फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करत होता. पण जेव्हा त्याने त्या 2 रुपयांनी दुसऱ्या जीवाचा विचार केला तेव्हा त्याने देवाचं काम केलं. आणि जेव्हा आपण देवाचं काम करतो तेव्हा देव आपल्यासोबत असतो. आणि ही कथा आपल्याला हाच एक महत्त्वाचा संदेश देते. दान घेण्याने मिळणारा आनंद खरंच तात्पुरता असतो, पण जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने दुसऱ्याला मदत करतो तेव्हा मिळणारा आनंद आणि समाधान हे आयुष्यभर आपल्यासोबत राहतं. कदाचित हीच खऱ्या संपत्तीची, खऱ्या श्रीमंतीची व्याख्या असावी. यावर नक्की विचार करा.